शिवसृष्टी प्रोडक्शन या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन्स मिळवा. नवनवीन कथा ऐकण्यासाठी शिवसृष्टी प्रोडक्शन या ऑडिओ स्टोरीटेलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. केवळ 3,500 रुपयेमध्ये 2 BHK फ्लॅट भाड्याने मिळालेला होता. आम्ही चौघेही जण आनंदात होतो. गौरव आणि राधा दोघे सुद्धा जॉबला होते. मी म्हणजे गणेश व माझा मित्र तुषार, आम्ही दोघे पण त्याच फ्लॅटमध्ये राहायला होतो. नुकतंच लग्न करून राधा आणि गौरव आले होते. आम्हा सर्वांचा कमी पैशात चरितार्थ भागवून गावाकडे पाठवणे हा उद्देश होता. यामधूनच आम्ही अगदी स्वस्तात फ्लॅट मिळाल्यामुळे खूप खुश होतो. अपार्टमेंट तशी मोठी होती, परंतु खोल्या खूप छान आणि मस्त सजवलेल्या होत्या. फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर बरंच साहित्य पूर्वीचं त्या ठिकाणी आम्हाला आढळलं. आम्ही सर्वजण त्या रात्री पार्टी करायचं ठरवलं. मस्तपैकी बाहेरून जेवण ऑर्डर केलं आणि छान म्युझिक डान्स करत आम्ही पार्टी एन्जॉय करत होतो. राधा आणि गौरव दोघेही छान एन्जॉय करत होते. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही गावाकडच्या गप्पा मारत बसलो. राधा आणि गौरव आमच्याच गावातील दोघे मित्र. गप्पांमध्ये आम्ही रंगून गेलो होतो. 11:30 कधी वाजून गेले ते कळालेच नाही. दुसऱ्या दिवशी कामावर जायचं म्हणून आम्ही आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेलो. राधा गौरव दोघेही आपल्या बेडरूममध्ये गेले. मी माझ्या खोलीत आणि तुषार हा त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला. खाली सुतडा टाकून आम्ही झोपलेलो होतो. साधारण 2:30 वाजायच्या सुमारास कोणीतरी माझे दोन्ही पाय धरत आहे असे मला वाटले. त्यानंतर ते दोन्ही पाय खेचून मला स्वयंपाकघराच्या दिशेने ओढून नेत आहे असे मला जाणवू लागले. मला नेमकं समजना की आपण स्वप्न पाहतोय का ते सत्य आहे. मी डोळे उघडून पाहिलं तर मी माझ्या सुतड्यावरच झोपलेलो होतो. नेमकं काय झालं हे मला कळत नव्हतं. घड्याळात वेळ पाहिली तेव्हा 2:30 वाजलेले होते. अचानक असे का वाटले हे काही समजले नाही. 5 ते 7 मिनिटांनी तुषार सुद्धा त्याच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आला. स्वयंपाक घरात जाऊन माठातलं पाणी पिलं. तो माझ्याजवळ खोलीमध्ये आला, मला पाणी दिलं आणि मला म्हणाला, मी तुझ्याजवळ झोपू का? नवीन जागा असल्यामुळे झोप येत नव्हती. त्याच वेळेला राधा आणि गौरव दोघेही त्यांच्या बेडरूममधून बाहेर आले. पहिल्यांदा गौरव आला, नंतर राधा पण आली. साधारण 3 वाजलेले होते. ते दोघे सुद्धा माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले, जागा नवीन आहे ना, त्यामुळे झोप येत नाही. आपण सगळे इथेच पडायचे का? आता मात्र मला जरा प्रकार वेगळाच वाटू लागला. तुषार या ठिकाणी झोपायला येणे साहजिक आहे. गौरव आणि राधा दोघेही नवीन लग्न झालेलं जोडपं एकत्र झोपायचं सोडून माझ्या रूममध्ये झोपायला तयार का झाले याबाबत माझ्या मनामध्ये शंका येऊ लागली. मी काही आडेवेडे न घेता चला झोपूया एवढं म्हणलं आणि आम्ही सर्वजण झोपी गेलो. पण कोणी झोपलेलं नव्हतं, फक्त पहुडलेलो होतो. कसे बसे 6 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. 6 वाजता शांत झोप लागली. कामावर 11 वाजता जायचं म्हणून आम्ही 10 वाजताचा अलार्म लावलेला होता. एका पाठोपाठ एक जो तो स्वतः आवरून घेत कोणाशीही काहीही न बोलता कामावर निघून गेलो.
पुन्हा आलो ते संध्याकाळी 7 वाजता. जिन्यातून एका पाठोपाठ एक आम्ही चौघेही वर चाललो होतो. आमच्या घराच्या बरोबर बाहेरच्या बाजूला जिन्याच्या पायरीवर एक मुलगी बसलेली दिसली. साधारण 8-9 वर्षाची असलेली ती मुलगी, तिने नऊवारी साडी नेसलेली होती. आम्ही तिला काहीही बोललो नाही. दरवाजा उघडला आणि आत गेलो. लाईट्स लावल्या आणि खुर्चीवरती बसलो. तेवढ्यात बाहेर बसलेली मुलगी किचनच्या गॅलरीमध्ये उभारलेली दिसली. मी जरा आश्चर्यचकित झालो. ती अचानक घरात आली, किचनच्या गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिली. ती कोणालाच काहीच कसं काय बोलली नाही. मी विचार करत होतो. तेवढ्यात ती मुलगी मला अचानक गॅलरीमधून खाली पडत असलेली दिसली. मी घाबरलो. माझ्या मनामध्ये भीतीने घर केलं. मी ओरडत गॅलरीच्या दिशेने निघालो. तुषार, राधा, गौरव हे पण माझ्या पाठोपाठ गॅलरीच्या दिशेने येऊ लागले. पण खाली कोणीच नव्हतं. गणेश, काय झालं? तू असा का पळत आला आहेस इथं? मला राधानं विचारलं. मी काहीही न बोलता शांत झालो. मी विचार करत होतो. जिन्यात बसलेली मुलगी घरात आली, घरातून स्वयंपाकघरात गेली आणि तिथून गॅलरीतून खाली पडली. ती बाकी कोणाला का दिसली नाही? मला का दिसली ती? असे कसे काय शक्य आहे? असे प्रश्न मला पडू लागले. मला परत रात्री 2:30 वाजता घडलेला प्रकार आठवला. मी विचार केला, या ठिकाणी नक्कीच काहीतरी आहे. थोड्या वेळाने राधा स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक करू लागली. मी, तुषार, गौरव तिघेही ड्रिंक्स घेत एन्जॉय करत बसलो होतो. इतक्यात राधा मोठ्याने किंचाळली. ती ओरडत होती. आम्हाला हे समजलं नाही की ती का ओरडत होती. आम्ही लगेच आतमध्ये गेलो. ती म्हणाली, इथे मागे कुणीतरी उभे होते. एक नऊवारी साडी घातलेली लहान मुलगी मला समोरच्या आरशात दिसली. ती एखाद्या विचित्र पद्धतीचं हास्य करत होती. मी मागे पाहिले, परंतु कोणीच नव्हतं. आम्ही एक एक पॅक घेतलेला होता. आता तुषारने बोलायला सुरुवात केली. तुषार म्हणाला, मला ही रात्री जरा वेगळा प्रकार वाटला. कोणीतरी माझ्या छातीवर बसला आहे आणि दोन्ही पाय धरून मला ओढत नेत आहे. बहुधा मला ते स्वप्न पडलं होतं असं मला वाटू लागलं. परंतु मी प्रत्यक्ष जेव्हा उठलो तेव्हा तसं काहीच नव्हतं. म्हणूनच मी गणेश तुझ्या खोलीमध्ये झोपायला आलो. त्यानंतर राधा आणि गौरव दोघेही बोलू लागले. अगदी असंच स्वप्न आम्हाला पडलं होतं, परंतु सांगता येत नाही तसं खरं घडलं का ते स्वप्नच होतं. चौघेही एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगू लागलो. चारही अनुभवामध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे स्वयंपाकघराच्या दिशेने सगळ्यांना ओढत नेलेलं. त्यानंतर राधा म्हणाली, मला मागे उभारलेली एक मुलगी दिसली. तिने सुद्धा नऊवारी साडी घातलेली होती. मी म्हणालो, मला गॅलरीतून खाली पडताना एक मुलगी दिसली. तिने सुद्धा नऊवारी साडी घातलेली होती. तुषार म्हणाला, अरे एवढा विचार काय करता? आपण ऑफिसमधून जेव्हा आलो तेव्हा पायरीवर बसलेली जी मुलगी होती तिनं सुद्धा नऊवारी साडी घातली.
सर्वजण बोलत असताना आम्ही आतमध्ये कसला तरी आवाज येतोय याकडे लक्ष दिले. पाण्यामध्ये तांब्या बुडवला आहे आणि त्यात पाणी भरलं जात आहे असा आवाज आम्हाला चौघांना येऊ लागला. आम्ही हे ऐकून खूपच घाबरलो. आता एवढ्या रात्री असा विचित्र आवाज येणे हे जरा भीतीदायकच होते. आम्ही आतमध्ये न जाता एकत्र माझ्याच खोलीत बसून राहिलो. बाहेर निघून जायचा विचार करत होतो तेवढ्यात आपोआप दरवाजा बंद झाला. लाईट गेली. स्वयंपाकघरामध्ये कोणीतरी कंदील लावलेला आहे असे आम्हाला दिसू लागले. राधा आणि गौरव दोघेही ओरडू लागले. कंदिलाच्या उजेडामध्ये आम्ही पाहिलं तर वरच्या माळ्यावरून पाय खाली सोडून बसलेली एक बाई दिसली. ती एक विचित्र पद्धतीचे हास्य करत होती. तिचे पाय खाली फरशीला टेकलेले होते. आम्ही चौघजण खूप घाबरलो होतो. आम्ही डोळे मिटून खाली मान घातली आणि देवाचं नाव घेऊ लागलो. तेवढ्यात लाईट आली. हळूच वरच्या दिशेने पाहू लागलो. कुठे काहीच दिसत नव्हते. राधा गौरव दोघेही म्हणाले, आपण येथे राहायला नको. आपण ही खोली सोडून देऊयात. ही जागा खरंच खूप भयानक आहे. आपण कशी तरी रात्र येथे काढू आणि दुसऱ्या दिवशी जागा बदलून टाकू. सकाळी उठून आम्ही सर्वजण आपापल्या परीने कोणती जागा मिळते का ते पाहण्यासाठी मित्रांना फोन करू लागलो. आज ऑफिसला जायचंच नाही आणि जागा काहीही कळून मिळवायची असं आम्ही ठरवलं होतं. तुषारने त्याचा मित्र प्रसाद याला फोन केला. त्याने सांगितलं, जस्टच शेजारचा एक फ्लॅट रिकामा झाला आहे. हवा असल्यास तुम्ही येऊ शकता, परंतु भाडं 5,000 रुपये आहे व फ्लॅट 1 BHK आहे. मी म्हणालो, पैसे जास्त गेले तर हरकत नाही, परंतु आज सामान हलवायचंच. असं ठरवून आम्ही लगेचच टेम्पो ठरवला आणि सामान भरण्यासाठी एकत्र आलो. एक एक जण सामान उचलत होता. सर्व सामान घेतलं. त्यात एक झाडू, एक मातीचं मडकं, पाण्याचा डेरा, सर्वात वरती मी ठेवला आणि तेथून टेम्पो हलवला. प्रसादच्या अपार्टमेंट पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये भाडं ॲडव्हान्स मध्ये द्यायचं असं ठरलं. सर्व सामान आत लावण्यासाठी सुरुवात केली. प्रसाद, त्याचा भाऊ स्वप्नील हे दोघेही आमच्या सोबत सामान लावण्यासाठी आले होते. सामान लावून झाल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो. बाहेरूनच जेवण मागवलं. रात्रीचे 8 वाजले होते. पोटभर जेवण करून झोपलो. झोप कधी लागली हे समजलेच नाही. मनामध्ये एक समाधान होतं. आपण वाईट जागेतून बाहेर निघालो आहोत आणि शांतीची झोप आपल्याला मिळत आहे. बरोबर 2:30 वाजता पुन्हा अगदी तशीच घटना घडली. कोणीतरी उरावर बसलेले आहे आणि बाहेर फरफटत ओढत नेत आहे असे मला परत एकदा जाणवले. मी पुन्हा जागा झालो आणि पाहिले तर कोणीच नव्हते. आता या ठिकाणी असे घडले, जागा बदलली तरी असे घडले, हे कसं काय शक्य आहे हे मला काही समजत नव्हतं. मी विचार करत होतो तेवढ्यात तुषार पण जागा झाला. तो किचन मधून बाहेर आला आणि मला म्हणाला, ही जागा सुद्धा मला विचित्र वाटत आहे. येथे सुद्धा मला तसाच अनुभव आला. त्याच्या पाठोपाठ राधा आणि गौरव दोघे सुद्धा आले. आम्ही चौघे जण इतके घाबरलो होतो
की इच्छा नसताना सुद्धा आम्हाला आज जागरण करावं लागणार होतं. एकमेकाकडे पाहत आम्ही तसेच बसून राहिलो. आता मात्र आम्हाला भीती वाटू लागली. तुषार म्हणाला, मी प्रसादला फोन करून उठवतो. मी म्हणालो, लाव, फोन लाव. प्रसादला फोन केला. दुसऱ्या रिंगला प्रसादने फोन उचलला. त्याने विचारले, अरे काय झालं, एवढ्या रात्री फोन केलाय? तेव्हा तुषारने सांगितलं, या जागेमध्ये सुद्धा अगदी तसाच प्रकार घडला आहे. प्रसाद म्हणाला, तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्या खोलीत येऊन झोपा. प्रसादने वेळेचे गांभीर्य ओळखले आणि आम्हाला त्याच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी जागा दिली. आम्ही घराला कुलूप लावून बाहेर जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात किचनच्या गॅलरीतून एक मुलगी खाली पडत आहे आणि ती मोठ्याने ओरडत आहे. असे दृश्य मला पुन्हा एकदा दिसले. कसे बसे दार लावून आम्ही प्रसादच्या रूममध्ये जाऊन शांततेने झोपलो. सकाळी उठल्यानंतर प्रसाद याने आम्हाला विचारले, रात्री जे तुम्ही पाहिले त्या पद्धतीची मुलगी तुमच्या आयुष्यात या अगोदर कधी पाहिलेली आहे का? तुमच्या ओळखीची, तुमच्या शेजारची, तुमच्या नात्यातली अशी कोण मुलगी आहे का? किंवा अशी कोण मुलगी होती का? तेव्हा आम्ही सर्वजणांनी नकारार्थी मान हलवली आणि नाही म्हणालो. प्रसाद म्हणाला, माझ्या काकांच्या घरी जाऊयात, ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. माझ्या लक्षात येईना की नेमकं काय घडलं होतं. ती अपार्टमेंट सोडल्यानंतर सुद्धा या ठिकाणी असे भयानक दृश्य दिसावे आणि आमच्यासोबत असे का घडावे, यामागचे कारण काय असेल याची मनामध्ये उत्सुकता होती आणि त्याबरोबर भीती सुद्धा होती. प्रसादच्या सांगण्यावरती आम्ही त्याच्या काकाच्या घरी गेलो. घरामध्ये मोठ्या हॉलमध्ये समोर स्वामी समर्थांचे चित्र लावलेले होते. आम्ही त्याच्या पाया पडलो आणि सोफा सेटवर बसलो. तेवढ्यात काका बाहेर आले. ते म्हणाले, तुमच्या पाठीमागे दोघे जण इथे आलेले आहेत. आम्हाला नेमकं कळालं नाही. आम्ही म्हणालो, आम्ही इथे चौघे जणच आहोत आणि हा तुमचा पुतण्या प्रसाद. काकांनी गेटकडे बोर्ड दाखवले आणि म्हणाले, ते पहा, समोर एक नऊवारी साडी नेसलेली लहान मुलगी दिसत आहे आणि तिच्या सोबत तिची आई शेजारी थांबलेली आहे. आता मात्र आम्ही बाहेर पाहिले तेव्हा बाहेर लिंबाच्या झाडाखाली त्या दोघी जणी उभारलेल्या दिसल्या. त्या अतिशय विचित्र पद्धतीने हसत होत्या. राधा, तुषार, मी, गौरव एकमेकांना म्हणू लागलो, हीच व्यक्ती आम्हाला वारंवार दिसत आलेली आहे. भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घराच्या बाहेर झाडाखाली या दोघींना पाहून आम्ही घाबरलो. काका म्हणाले, घाबरू नका, ती घरात येऊ शकत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी राहायला होता त्या जागेमध्ये राहणाऱ्या या दोघी जणी मायलेकी आहेत. तिची मुलगी आणि ती ज्या ठिकाणी पुरलेली आहे त्या ठिकाणी मोठी अपार्टमेंट बांधण्यात आली. त्यांची कोणती तरी वस्तू तुम्ही इकडे घेऊन आलेला आहात, त्यामुळेच त्या दोघी इथपर्यंत आलेल्या आहेत. तुम्ही त्या घरातून अशी कोणती वस्तू घेऊन आलेला आहात ते तुम्ही आठवून पहा. त्याच वेळेला काका हे ध्यान अवस्थेत बसले. त्यांनी ध्यान संपल्यानंतर म्हटलं, तुम्ही एक मडकं घेऊन आलेला आहात. तुषारच्या लक्षात आलं. तो म्हणाला, हो काका, बरोबर आहे. मी एक मातीचं मडकं अपार्टमेंटच्या बेसमेंट मधून पाणी पिण्यासाठी घेऊन आलेलं होतं. ते लाल रंगाचं मडकं होतं आणि
त्यात पाणी खूप छान थंड पडायचं, म्हणून मी ते मडकं घेऊन आलो होतो. राधा म्हणाली, बाप रे, ते मडकं मी इथे पण घेऊन आले आहे. त्याच वेळेला काका म्हणाले, ते मडकं म्हणजे त्या 9 वर्षाच्या मुलीचा अस्थि कलश आहे. त्या मुलीच्या जाण्याने तिची आई हाय खाऊन वारली. त्या मुलीच्या घराच्या गॅलरीमधून ती स्वतः पडून मेलेली होती. तशाच अवस्थेत ती मुलगी तुम्हाला दिसत आहे आणि तिची आई तुम्हाला दिसत आहे. त्या मुलीचं नाव आहे मधू आणि तिच्या आईचं नाव आहे मालती. लवकरात लवकर तुम्ही तुमच्या घरातील सामान त्यांना देऊन टाका. तुमच्या मागचा सर्व त्रास निघून जाईल. प्रसादच्या काकांनी सांगितल्यानंतर आम्ही आमच्या घरातील सर्व सामान टेम्पोमध्ये भरलं आणि जसंच्या तसं त्या घरामध्ये नेऊन ठेवायला गेलो. पुन्हा ती भयानक स्त्री आणि ती मुलगी आम्हाला सामान आणलेलं पाहून हास्यमुद्रेमध्ये आमच्याकडे पाहत होती. आम्ही साधा खेळा सुद्धा आमच्या जवळ ठेवला नाही आणि आम्ही सर्व सामान तिथे ठेवून आमच्या गावाकडे निघून आलो. हा भयानक प्रकार आजही आमच्या डोळ्यासमोरून अजिबात जात नाही. ती 9 वर्षाची मधू आणि तिचं ते मडकं, तिची ती आई अगदी जसंच्या तसं डोळ्यासमोर दिसतं.